दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार्य या प्रकरणाचं 261 क्रमांकाचं वचन या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. म्हातारी तमाचा मोटाळा गा, परी एकची निके जेणे विनगतीची नाही. बाईसांच्या विशेषतेबद्दल आणि त्यांच्याकडे असलेला सन्निधानाचा जो काही दोष आहे त्याबद्दल इथे स्वामींनी वचनाद्वारे विश्लेषण केलेलं आहे. मागील वचनामध्ये आपण पाहिलं की उगे असा का मंडळिका, जीव जीवा काही परिहार असे. म्हणजे जीवाला आपण जीव जो आहे तो कुठल्याही प्रकारे काही समजावून सांगण्याच्या पलीकडे असतं कधी कधी एखादा विषय, आणि म्हणून अशा जीवांविषयी आपण अधिक त्यांना समजवण्याच्या मागे लागायचं नाही. तर अशा प्रकारे मागील वचनामध्ये बाईसांचा एक तमतम भाव जो आहे तो आपण त्या वचनामध्ये बघितलेला आहे. तर बाईसा जे काही तमतम करायच्या, जे काही चिडचिड करायच्या, तर मग परमेश्वर आमचे जे आहेत त्यांची उपेक्षा का नाही करत, म्हणजे त्यांना सन्निधानी का ठेवतात. एखाद्याला वाटतं तसं की हा व्यक्ती अशा पद्धतीचा असून सुद्धा याला मार्गामध्ये का ठेवलेला आहे, किंवा यांना बाबा काढून का देत नाही. तर त्याच्या मागे त्याचं काहीतरी कारण असतं. काय कारण असतं, तर त्यांचा जो गुण आहे त्या व्यक्तीचा तो गुण कारणीभूत असू शकतो. आपल्याला दिसताना दोष दिसतो, परंतु त्यांच्याकडे वास्तविक काय गुण आहे ज्याच्यामुळे त्या मार्गसन्निधानी आहेत ते हे आपल्या लक्षात येत नाही. तर बाईसांच्या बाबतीतही अनेकांना प्रश्न पडत असेल. जसं आपल्याला माहिती आहे बाईसा कोण आहेत ते, म्हणून बाईसांबद्दल आपल्याला दोष निर्माण होत नाही. परंतु सन्निधानी असं असतं की सन्निधानी काही लोकांशी बाईसांचं पटत नव्हतं. मग त्यांना असं वाटत असेल मनामध्ये की बाईसांना तरी स्वामी का ठेवतात इथे, बाईसा एवढी तमतम करतात, चिडचिड करतात. तर त्याचं उत्तर स्वामींनी या वचनाद्वारे दिलेलं आहे की म्हातारी तमाचा मोटाळा गा. म्हणजे म्हातारी म्हणजे बाईसा ज्या आहेत ह्या कशा आहेत, वयस्कर आहेत. ते तमाचा मोटाळा, मोटाळा म्हणजे गाठोडं, तमाचा मोटाळा म्हणजे तमाचं गाठोडं आहे. जर का थोडंही बाईसांना डिवसलं तर लगेच बाईसा चिडतात आणि त्या व्यक्तीचा शाब्दिक उद्धार बाईसा करत असतात. हे आपण अनेक लीळेमध्ये बघितलेलं आहे. परी एकची निके म्हणजे एवढं असून सुद्धा एकची निके, आणि ते एकच गोष्ट जी आहे ती त्यांच्या अनेक दोषांना काय करते, बाजूला सारून देत असते. परमेश्वराची खंती बाईसांवर यावी, परंतु त्यांचं एकची निके म्हणजे एकच अशी निकी त्यांच्याकडे गोष्ट आहे की स्वामींना त्यांच्यावर कधीच खंत येत नाही. मुळातच बाईसा कोण आहेत, बाईसा हे भक्त असल्यामुळे भक्ताच्या बाबतीमध्ये त्यांचा जो निर्णय आहे किंवा त्यांच्याबद्दल परमेश्वरी जो काही तोष आहे त्याची गोष्टच काही वेगळी आहे. बाई भक्ताची थोरी देवची जाणे असं स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि बाईसा या भक्त आहेत, त्याच्यामुळे त्यांची काय थोरी असेल हे तुम्ही आम्ही सांगू नाही शकत. हे फक्त आपण शब्द जे लिहिलेले ते वाचू शकतो, ऐकू शकतो, पण तरीसुद्धा त्यांची थोरी काय आहे ते मात्र परमेश्वरच जसं तसं जाणतात. कारण की भक्तांनी परमेश्वरासाठी किती आवडीपूर्वक समर्पित झालेले आहेत, आवडीपूर्वक सेवा केलेली आहे, प्रेमोपाय त्यांना घडलेला आहे, आणि मग त्यांना पूर्वभजन घडलेलं आहे, आणि मग ते प्रेमीय झालेले आहेत. प्रेमीय होण्यासाठी 3 टप्पे आहेत.
प्रेमोपाय जोडणे हा पहिला टप्पा आहे आणि प्रेमोपायाच्या आधी आवडीपूर्वक सेवा हा त्याच्या आधीचा टप्पा आहे आणि हे शक्य नाही आहे बरं का. आवडीपूर्वक सेवा करणे आणि आपल्या सेवेमध्ये ती आवड जी आहे ती शेवटपर्यंत टिकवून ठेवणं हे सगळ्यात जास्त कठीण आहे. निरूपण सुरू व्हायच्या वेळेला तुम्हाला जी आवड असते ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे, नाहीतर मग शेवटी कंटाळायला लागतं की कधी संपेल निरूपण, असं होतं. ही आवडीची दुर्लभता असते जी पहिल्या काळात असते, पहिल्या टप्प्यात असते, सुरुवातीला असते, आरंभकाळी असते, ती शेवटच्या टप्प्यात नसते. भेटीकाळीच्या वचनात सुद्धा स्वामींनी ते सांगितले की पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. भेटीच्या क्षणाला जो आनंद आहे तोच आनंद निरोपाच्या क्षणाला सुद्धा असला पाहिजे. त्यांच्याविषयी ती आवड असली पाहिजे. नाही तर पाहुणे आल्याचा आनंद असतो आणि ते 8 दिवस राहिले की ते कधी जातील याचं दुःख निर्माण होत राहतं मनामध्ये, आणि एकदा ते गेले की बरं वाटतं, गेले बाबा एकदाचे. म्हणजे आले तो क्षण वेगळा आहे, तो आनंद वेगळा आहे, आणि गेले त्यावेळेला त्यांच्याविषयी तो आनंद नाही, तो गेल्याचा आनंद जास्त आहे. म्हणजे इथे आपल्याला पूर्वोत्तर क्षण, पूर्व आणि उत्तर क्षणाचं जे काही संतुलन आहे ते ठेवता आलं पाहिजे. आणि तो आनंद जो आहे, ती आवड जी आहे ती आपल्याला कायम ठेवता आली पाहिजे. जेवणाच्या बाबतीमध्ये असं असतं की जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला जी भूक असते आणि खाण्याची आवड असते, पहिला घास खाण्याची जी आवड असते ती आवड शेवटच्या घासामध्ये नसते. शेवटचा घास कसं तरी आपण संपवायचं जेवण या दृष्टीने आपण जेवत असतो आणि ती आवड प्रत्येक घासागणिक कमी 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 होत जात असते. अशा पद्धतीने आपली आवड टिकवून ठेवणं हे सर्वात जास्त कठीण गोष्ट आहे. आणि प्रेमोपाय ज्यांना घडतो त्यांच्याकडे ती खासियत असते, ते वैशिष्ट्य असतं की ते आवडीपूर्वक सेवा करतात आणि ती आवड शेवटपर्यंत टिकवून ठेवतात ईश्वरपैकीच्या क्रियेमध्ये. ईश्वरपैकीच्या क्रियेचा हा विषय सुरू आहे. प्रत्येक क्रियेमध्ये ती आवड त्यांची सलग असते आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना ईश्वराच्या प्रत्येक क्रियेमध्ये ओलेनी गुणे आवडीपूर्वक ते समर्पित असल्यामुळे काय होतं की त्यांना प्रेमोपायासारखी क्रिया घडण्याची संधी निर्माण होते. परमेश्वर तसा योग घडवून देतात आणि त्यांच्याकडनं प्रेमोपाय घडतो. प्रेमोपाय ज्यांना घडलेला आहे त्या जीवाला पुढे जाऊन जे पूर्वभजन आपण म्हणतो ते पूर्वभजन घडतं. बाईसांना पूर्वकाळी आमचे स्वामी सांगतात की पूर्व काळामध्ये काय झालेलं आहे की म्हातारीची ईश्वर सेवा घडलेली आहे. पूर्वी म्हातारीची ईश्वर सेवा घडली म्हणून घरा जाऊन संबंध दिला, म्हणून स्वामी स्वतः घरी गेलेले आहेत. म्हणजे कुठे? पैठणला गेलेले आहेत आणि तिथे स्वामींनी त्या ठिकाणी 3 दिवस मुक्काम करून त्यांना 3ऱ्या दिवशी प्रेम साधनेचा संचार जो आहे तो केलेला आहे. अशा पद्धतीने तो हा एक भाग झाला पूर्वी. आणि पूर्वी म्हातारीच ईश्वर सेवा घडली म्हणजे मागील जन्मामध्ये कधीतरी त्यांना ईश्वर अवताराच्या ठिकाणी भजन घडलेलं आहे, ते पण निर्हेतुक पूर्वभजन घडलेलं आहे. म्हणून एक कळिकेचं जे प्रेम आहे त्या साधनाची निष्पत्ती झाली आणि त्या साधनामध्ये ती सेवा करत असताना बाईसांनी तमतम केलेली आहे. कुणावर? आपल्या दासीवर, सेवकावर ती तमतम केलेली असल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं की ती जी तमतम आहे विधीमध्ये केलेली तमतम ती इथे सुद्धा उपस्थित झाली आणि त्या ठिकाणी घडलेली जी तमतम आहे सन्निधानी ती या ठिकाणी म्हणजे या प्रेमदेही सुद्धा ती तमतम त्यांची कार्यरूप झालेली आहे. म्हणजे तुम्ही साधनामध्ये जे काही तमतम करता ती पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय होते ती निष्पन्न होत असते. साधनामध्ये तुम्ही जे जे काही अर्जन करता ते पुढच्या त्या साधन ज्यावेळी दातृत्व केल्या जातं, साधन निष्पत्तीचं भजन, त्या भजनामध्ये जे जे काही तुम्ही कराल, जशी आवडी, जसं तमतम, जसा दोष, तसं ते त्याचं जे साध्य मिळतं म्हणजे प्रेम साधन ज्या देहात दिल्या जाईल तिथे ते हे सुद्धा त्याच्यासोबत उद्भवतं. जसं एखाद्या
बॉक्समध्ये आपण काही पॅकिंग केलं आणि ते पॅकिंग करताना मुख्य वस्तू पण टाकली आपण, आणि त्याला ती फुटू नये म्हणून आजूबाजूने कागदाचे बोळे पण टाकले आपण. आता जिथे कुठे तुम्ही तो बॉक्स उघडणार आहात तिथे काय काय निघेल? मुख्य वस्तू पण निघेल आणि सोबत आपण जे जे पॅक केलं ते सगळं काय निघेल. धाग्याचा तुकडा टाकला असेल तो सुद्धा त्याच्यामध्ये निघतो. तशा पद्धतीने साधन निष्पत्तीचं जे भजन आहे त्या भजनामध्ये जे जे काही निष्पत्ती झाली ते आपल्याला त्याच्या साध्यामध्ये, त्याचं साध्य कुठलं आहे? प्रेमदान दिलं हे त्याचं साध्य आहे. प्रेमदान दिलं हे साधन आहे. आता तर प्रेमाचं साध्य काय आहे? परमेश्वर प्राप्ती हे प्रेमाचं साध्य आहे. एकाला एक कारण असतं तसं एकाला एक साधन असतं, एकाला एक साध्य असतं. तशा पद्धतीने बाईसांनी जे भजनकाळी जो काही तमतमाचा भाग केलेला आहे तो दासीवर चिडलेले आहेत, परंतु तो सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट झाला. प्रेम साधनही मिळालं आणि त्या काळात केलेली तमतम सुद्धा इथे आलेली आहे. आपल्याकडे सुद्धा काही लोक रागीट आपल्याला दिसतात. का बरं? ना क्रियापाकामध्ये ते सांगितलंय, क्रिया करत असताना आपण जे हे देह प्राप्त झालं मनुष्य देह, ते कशामुळे मिळालं? अहेतुक भजन आपण जे काही दिलेलं आहे कोणाला त्याच्यामुळे हे मनुष्य देह प्राप्त झालेले पुण्य हेतूने दिलेलं आहे ते. आणि ते मनुष्य देह प्राप्त होत असताना जे भजन तुम्ही दिलेलं आहे, जे काळ आहे, जे ठिकाण आहे, पदार्थ आहेत, भोजन करणारी व्यक्ती आहे, भोजन बनवणारे सहाय्यनिष्ठ आहेत आणि आपण स्वतः आहोत, याच्यामध्ये सर्वात जास्त प्रभाव कशाचा आहे? तमतमाचा असेल तर आपल्या या प्रकृतीमध्ये तमतम भाव जो आहे तो प्रथम गुणामध्ये असतो, प्रथम त्याचा प्रभाव असतो की आपण तमतम अधिक करतो. काही लोक सात्विक असतात, त्यांच्या त्या भजन क्रियेमध्ये सत्वगुणाचा प्रभाव जास्त असतो. काही लोक राजस असतील तर त्यांच्या त्या भजन क्रियेमध्ये रजगुणाचा प्रभाव अधिक असतो. आणि म्हणून तशा प्रकारची गुण निष्पत्ती आपल्या प्रकृतीमध्ये होत असते. आणि म्हणून स्वामी म्हणतात की स्वभावासी नाश नाही. का नाही? कारण की त्याची निष्पत्ती तिकडे मागे झालेली आहे. जे आत्ता इथे निष्पत्ती झालेली आहे ते तुम्ही पुसून टाकू शकता. नव्याने काही गोष्टींची सवय लागली ती आपण नासू शकतो, किंवा आत्ता उगाचच आपण चिडलेलो आहोत तर ते राग आपला शांत होऊ शकतो. पण प्रकृती जी आपली रागीट आहे ती मात्र शांत होऊ शकत नाही, त्याच्यात बदल नाही होणार. सात्विक असेल तर तो तामस होणार नाही, राजस असेल तर तो सात्विक किंवा तामस होणार नाही, म्हणजे त्याचा मूळ स्वभाव तोच राहणार आहे. म्हणून या ठिकाणी तो जो काही बाईसांचा स्वभाव गुण आहे तमतमाचा आम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळतो. म्हणून इथे एकची निके, त्या एकची निके अशा काही क्रिया बाईसांकडनं, प्रेमोपायाची क्रिया असेल किंवा पूर भजनाची क्रिया असेल, अशा काही क्रिया बाईसांकडनं घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आपल्याला स्वामींच्या बद्दलची आवड जी आहे ती सुद्धा प्रामुख्याने दिसते. तुम्हाला आम्हाला बाईसांची तमतम दिसत असेल, पण स्वामींना मात्र बाईसांचा तो आवडी गुणदायक जो काही सेवेचा भाग आहे तो आपल्याला स्वामींना जास्त प्रमाणामध्ये दिसत असतो. आणि म्हणून स्वामी त्यांना तिथे थांबवतात, कुठे जाऊ देत नाही. एवढंच काय तर बाईसा सुद्धा ईश्वराच्या त्या सन्निधाना व्यतिरिक्त राहू शकत नाही, हा त्यांचा विशेष आहे. म्हणून पुढच्या वचनाचं पुढचं पद जे आहे ते काय सांगतं? म्हातारी तमाचा मोटाळा परी एकची निके, जे येणे विन गतीची नाही. म्हणजे आमच्याशिवाय बाईसांना गतीच नाही. म्हणजे बाईसा परमेश्वराच्या सन्निधानाशिवाय राहू शकत नाही. भक्ताची विशेषता आहे, नुसतं बाईसांची नाही. ही भक्तांचीच विशेषता आहे की भक्त जे आहेत ते परमेश्वराच्या शिवाय राहू शकत नाही. भक्त वियोगी नुरे न राहे न उरे, असं वचनामध्ये आलेलं आहे. आणि म्हणूनच भक्ता नित्य संबंध, बाईसांना स्वामी कधीही वियोग देत नाही, त्यांना नित्य सन्निधानी ठेवतात. आणि बाईसा कधी परमेश्वराच्या असन्निधानी जात नाही, त्या सन्निधानीच राहतात. म्हणजे परमेश्वर राहू देतात सन्निधानी, ते सुद्धा राहतात.
परमेश्वर जाऊ देत नाही, ते सुद्धा जात नाहीत, असा अन्योन्य तो संबंध आहे. अशा पद्धतीने बाईसांच्या त्या विशेषतेबद्दल स्वामी सांगतात, येणे विन गतीची नाही, म्हणजे देवाशिवाय बाईसा राहू शकत नाहीत. आणि म्हणून ही विशेषता आहे की ही विशेषता स्वामींना सर्व जीवांकडे काही भेटत नाही. आपल्याला जरी सांगितलं, म्हणजे आता डांगरेशांच्या देहावसानाच्या लीळेमध्ये जर का बघितलं, बाकीच्यांना सांगितलं जा इथून, सगळे गेले, त्यांना काही वाटलं नाही. ते म्हटले थोड्यानी स्वामींचा राग शांत होईल मग येऊ परत. पण डांगरेशांना जेव्हा सांगितलं तेव्हा डांगरेशांनी देह क्षेपलेला आहे, ते जिवंत राहिले नाहीत, देह सोडला त्यांनी. त्यांना स्वामींचं हे वियोग दुःख जे आहे ते सहन झालं नाही. की म्हणजे स्वामी आपल्याला जायला सांगतात सन्निधानाच्या बाहेर, स्वामी सहज म्हटले असते जा तर काही वाटलं नसतं, पण स्वामींच्या बोलण्याचा रोख वेगळा आहे, तो त्यांना सहन झाला नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी आपला देह क्षेपला. आणि त्यामुळेच त्यांनी जी क्रिया केली, बाकीच्यांनी जी क्रिया केली ती ज्ञानियासारखी केली. ज्ञानिया परमेश्वराच्या सन्निधानाव्यतिरिक्त राहू शकतात, पण भक्त राहू शकत नाही. तसाच प्रसंग तिथे झालेला आहे. सगळे बाकीचे गेले, राहिले, त्यातलं कोणीही देह क्षेपला नाही, परंतु डांगरेशांनी मात्र देह क्षेपला. हे भक्ताच्या सारखं त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी त्यांच्या देह क्षेपल्यानंतर प्रेमियाची भक्ताच्या वचनांचं निरूपण केलेलं आहे. ही विशेषता आहे, म्हणजे भक्तासारखं त्यांनी ती क्रिया देह क्षेपण्याची केलेली आहे. येणे विन गतीची नाही, म्हणजे देवाशिवाय भक्त राहू शकत नाही आणि भक्ताशिवाय परमेश्वर पण राहू शकत नाहीत, म्हणजे राहत नाहीत. की भक्ताच्या बाबतीमध्ये परमेश्वराची काळजी अधिक असते. आणि म्हणून आपल्याला असं बघायला मिळेल की काही वेळेला बाईसा म्हणतात की स्वामींना खीर आवडते, स्वामी मान्य करतात, अहो आवडते. स्वामी त्यांना दुखवत नाही. का नाही दुखवत? कारण की त्यांनी परमेश्वरासाठी अधिक दुःख सहन केलेलं आहे. आत्ता नाही, मागे. हे सगळं त्यांनी मागे संचित करून ठेवलेलं आहे, हा साठा करून ठेवलेला आहे. ओलेनी गुणे क्रिया करणं म्हणजे तुम्हाला माहिती नाही. ओलेनी गुणे क्रिया करणं म्हणजे काय? आपली जर का सेवा असेल, आपलं काही अजून काही सेवा दास्य असेल आपलं, तर ते करत असताना आपलं काही दातृत्व कोणाला करत असू आपण, तर ते देत असताना इतक्या ओल्या गुणाने ते दिल्या गेलं पाहिजे, आवडीपूर्वक ते दिल्या गेलं पाहिजे की त्याच्यामध्ये देणाऱ्याला सुद्धा समाधान असलं पाहिजे आणि घेणाऱ्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. त्याच्यातनं गोमट्याची निष्पत्ती निर्मिती झाली पाहिजे, परमेश्वर प्रसन्न झाले पाहिजेत. अशा प्रकारच्या क्रियेला ओलेनी गुणे ते क्रिया म्हणत असतात. आणि ती क्रिया करत असताना तुमची आवडी जी आहे ती आवडी एकदम सकारात्मक आणि प्रामाणिकपणे ती आवडी असली पाहिजे. आणि ह्या सर्व क्रिया निर्हेतुक असल्या पाहिजेत. म्हणजे सगळ्याच नियम कठीणच कठीण आहेत. आवडी सलग असणं कठीण आहे, सकारात्मकता त्याच्यामधने असणं कठीण आहे, बरं ते निर्हेतुक असणं कठीण आहे, आणि त्या आवडीमध्ये ओला गुण जो आहे तो असणं सुद्धा कठीण आहे. सलग असला पाहिजे. तेवढ्यापुरतं रडलं आपल्या प्रायश्चित्ताच्या वेळेस नाही का, 5 दंडोताला लोक रडारड करतात एकदम, आणि 5 दंडोत संपले की परत जसे आहे तसेच. असं वाटतच नाही मगाशी हेच होते ते रडणारे, नंतर परत आपले ते त्यांच्या स्वभाव मूळ स्वभावामध्ये ते येऊन जातात. प्रायश्चित्त केलेल्या माणसाला 1 महिना तरी त्याच ओल्या गुणामध्ये तो असला पाहिजे. एखाद्याच्या घरी कोणी सरतं, कमीत कमी 1 महिना तरी ती व्यक्ती त्या दुःखामध्ये सलग असते. आणि ती गेलेली व्यक्ती किती महत्त्वाची आहे त्यानुसार आयुष्यभर ती व्यक्ती त्या दुःखामध्ये असते. एखाद्या आईचा मुलगा जर का सरलेला असेल तर ती आई आयुष्यभर दुःखामध्ये असते. ती काही 1, 2, 3 महिने दुःखात नसते, म्हणजे ते दुःख सलग असतं. तसं परमेश्वर वियोगाचं दुःख हे सलग असलं पाहिजे, आवडीचा आनंद सलग असला पाहिजे, निर्हेतुकत्व जे आहे ते सलग असलं पाहिजे. हे आपल्याकडे सलग जर का असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, तो ओलेनी गुणे केलेल्या क्रियेचा जो काही ओलावा आहे
तो परमेश्वर स्वीकारतात आणि कुठेतरी प्रेमोपायासारख्या क्रिया आपल्याला पुढे घडतात, पूर्वभजन घडतं, प्रेम घडतं. हे सर्व पूर्वकाळी बाईसांना घडलेलं होतं पूर्वजन्मामध्ये, आणि म्हणून या जन्मामध्ये स्वामी स्वतः त्यांना भेटायला आलेले आहेत. 6 महिन्यांचा प्रवास स्वामींचा आहे मेहकरहून, आणि पैठणला पोचले स्वामी, आणि तिथून पुढे बोनेबाईंसोबत काही स्वामी त्र्यंबकेश्वरकडे गेले नाही, तिथेच थांबलेले आहेत. अशा पद्धतीने बाईसांच्या पूर्वकाळी जे काही गुणदायक गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्याच आहेत, आणि म्हणून या देहामध्ये सुद्धा त्यांच्या अनेक गुणांचं जे काही पैलू आहेत ते आपल्याला दिसतात. बाईसा जरी तमतम करत असल्या तरी त्या स्वतःसाठी कधीच तमतम करत नाहीत, हे लक्षात घ्या बरं का. ही विशेषता आहे. तुम्ही आम्ही जे तमतम करतो, चिडतो, ते कशामुळे चिडतो? कारण की क्रिया आपल्या मनासारखी झाली नाही म्हणून चिडतो. आपलं माझं म्हणणं होतं तसं नाही केलं म्हणून आपण चिडत असतो. आपण वैयक्तिक आपल्या स्वार्थासाठी चिडत असतो, वैयक्तिक आपला स्वार्थ. तुम्ही घरात 4 लोक जरी राहत असलं तरी तुम्ही कधी कधी स्वतःसाठी चिडत असता. बाईसा कधी स्वतःसाठी चिडलेल्या नाहीत, एकाही वेळेत चिडलेल्या नाही आहेत. ते जेव्हा पण चिडलेल्या आहेत त्या स्वामींच्याच कड घेऊन चिडलेल्या आहेत. कोणीतरी स्वामींना असं म्हटलं म्हणून बाईसा म्हणतात की तुझा मडा बांधे घागरा वगैरे वगैरे, जे काही बोलतात ते किंवा चिडतात ते त्याच्यासाठीच. बाईसा म्हणतात स्वामींना, बाबा आता आरोगणेला उशीर झाला, आता खेळ पुरे करा. स्वामी काय ऐकत नाहीत. आता स्वामींवर ओरडू शकतात का बाईसा? कोणावर ओरडतात? भक्तजनांवर ओरडतात. का ओरडतात? त्याच्यातही स्वामींचीच काळजी आहे. यदा कदाचित स्वामींना काही बाईसा बोलतात त्याच्यातही स्वामींचीच काळजी आहे की स्वामींच्या आरोगणेला उशीर नाही झाला पाहिजे, हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. किंवा स्वामींवर कोणीतरी असामान्य बुद्धी ठेवतात त्यांच्यावर बाईसा चिडतात. माहीमभट्टावर बाईसा चिडतात. म्हणजे कशासाठी? त्या स्वामींविषयी स्वामींना अशा उलट उत्तर दिलं त्यांनी म्हणून बाईसा त्यांच्यावर चिडतात. म्हणजे प्रत्येक वेळेला कुठेतरी स्वामींवर कोणीतरी काहीतरी बोलतंय वगैरे, काहीतरी स्वामींविषयी काहीतरी स्वामींना त्रास होईल अशा काही घटना घडतायत म्हणून बाईसा त्यावेळेला चिडतात. अन्यथा त्या व्यतिरिक्त बाईसा कधीच कुणावर उगत चिडलेले नाहीत. हे एकची निके, हे एक निकाय. अशा स्वामींनी तर म्हटले एकची निके, म्हणजे एकामध्ये अनेक निक्या गोष्टी बाईसांच्या आम्हाला दाखवता येतात. कितीतरी गोष्टी आहेत. तुम्ही म्हटले की आम्ही ही सेवा केली, आता आम्ही दुसरी सेवा करणार नाही, आम्ही स्वयंपाक बनवला, आम्ही वाढणार नाही. ते म्हटले आम्ही वाढण्याची सेवा, आम्ही काही स्वयंपाकाला येणार नाही. कोणी म्हटलं आमची जेवायची सेवा आहे, आम्ही कशालाच येणार नाही. असं पण असतं. हे क्रिया वाटून घेतल्या आपण. बस मी झाडून घेतलं, तुम्ही पुसून घ्या. असं का नाही बरं? मीच झाडणार, मीच पुसणार, असं का नाही? बाईसांचं तसं नाही आहे. बाईसा कणिक तिमिती, तांदूळ भिजू घाली ती, कवाडाचे द्वार लावतात आणि स्वामींच्या सोबत येतात विहरणाला. स्वामींसोबत येतात की आधी? पूजा अवसर तुम्ही वाचत असाल तर कळतं. स्वामींच्या सोबत नाही, स्वामींच्या आधी पोचतात. कुठे? विहरण स्थान आधीच माहिती करून घेतले कुठे जाणार आहेत स्वामी. तिथे बाईसा आधी पोचतात, तिथले खडे गोटे बाजूला करतात, ते जागा स्वच्छ करतात, तिथे पद्मासन रचतात, बसण्याचं आसन रचून ठेवतात सगळं. आणि स्वामी येईपर्यंत ती धूळ खाली बसली पाहिजे, ती उडत राहिली नाही पाहिजे. परमार्गामध्ये या गोष्टी सगळ्या शिकायला मिळतात. कोणी जेवायला बसले काय, तिथे कपडा झटकायचा नाही, सगळी धूळ उडते तिकडे वगैरे वगैरे. म्हणजे स्वामी जाण्याच्या कमीत कमी 10-15 मिनटं आधी तरी ही सेवा सगळी झालेली आहे. कारण बाईचा वयस्कर आहेत, त्यांना तिथे पोचायला उशीर होणार आहे. बरं, स्वामी आसनस्थ होत नाहीत की लगेच स्वामींचे श्रीचरण कपड्याने पुसून घ्यायचे वगैरे, ते आसनावर ठेवायचे. श्रीकरी स्वामींच्या चांगलं एक स्वच्छ धुतलेलं वस्त्र द्यायचं. स्वामींचं ते कपाळावर स्वेदाचे बिंदू बिंदू आलेले असतील ते पुसणार. बाईसा स्वामींना पाणी ओळगवतात. बरं, हे सगळी क्रिया झाली
की परत जेव्हा स्वामी मठाकडे निघतात, परत बाईसाच समोर आहेत पुढे. म्हणजे बाईसा किती वेगाने क्रिया करत आहेत ते पण आवडीपूर्वक. ते स्वयंपाकही करतात, ते आसनही टाकतात, स्वामींच्या आधी विहरणस्थळी पोचतात, स्वामींच्या आधी मठामध्ये पोचतात, तिथे लगेच व्यवस्था आहे सगळी काही, आणि सगळं करून परत भोजनही तयार करतात उष्ण उष्ण. परत पूजावसाराची तयारी पण बाईसाच करतात. सगळं काय आणायचं काय नाही आणायचं सगळं बाईसाच बघतात. सगळ्या क्रियेमध्ये बाईसांचाच योगदान जे आहे आपल्याला आवडीपूर्वक दिसतं, आणि ते शेवटपर्यंत आहे. असं काही अंतरापर्यंत नाही आहे, शेवटपर्यंत आहे. तुम्ही जर का सकाळपासून जर का सेवेला आला असाल, तुम्ही 5 तासांनी तुम्ही थकता, 6 तासांनी तुम्ही थकून जाता, आणि तुम्ही आरामाकडे निघता. मग आता आम्ही थोडंसं बाहेर बसतो, आम्ही आराम करतो, अशा पद्धतीचं आपली परिस्थिती होऊन जाते. परंतु सेवा करणारा जो व्यक्ती आहे तो सलगपणे सेवा करत राहतो, तो थकत नाही. कधी थकतो? जेव्हा संपते सेवा, त्याच वेळी त्याला वाटेल की आता मी थकलेलो आहो. बसेपर्यंत आपल्याला पाय आपले दुखतायत हे कळत नसतं बरं का. तुम्ही जेव्हा बसता तेव्हा कळते की आपले पाय दुखतायत. तसं आपण थकलो नाही पाहिजे. बाईसा आमच्या कधीच थकल्या नाहीत, वयस्कर आहेत बाईसा, परंतु सर्व सेवेमध्ये काही खरेदीला जायचं कधी कधी तिथेही बाईसा जातात. सर्व गोष्टी बाईसा, स्वामींना काय पदार्थ बनवायचा आहे तोही पाहतात, काय पदार्थ वाढायचा भिक्षेतला तोही पाहतात. सगळ्या व्यवस्था बाईसा करतात. हे एकची निके, आता कितीतरी गोष्टी आपण इथे मोजून बघितलेल्या आहेत. हे अनेक गोष्टी निके आहेत, नुसतं एकच नाही. परंतु ह्या सर्व गोष्टी देवानी एकाच गोष्टीमध्ये घेतलेल्या आहेत, ती म्हणजे आवड. आवड आहे हेच एक निका आहे, आणि त्या एका निक्या आवडीमध्ये अनेक निक्या गोष्टी बाईसांच्या आम्हाला प्रत्येक लीळेमध्ये बघायला मिळतात. बरं, या बाईसा एवढं दिवसभर सेवा करतात, मग यांनी म्हटलं पाहिजे की आम्हाला काय काम असेल ते सांगा, बाकी ज्ञानाचं आम्हाला काही सांगू नका बरं का. खूप लोकांचं असंच आहे, ते येतात सेवा करतात, सगळं म्हणाल ते करणार, ते जे मागितलं ते देतील सुद्धा, पण त्यांना म्हटलं ज्ञानाचं नाही बाबा, ते आपल्या डोक्यावरून जातं. ते आमची अपेक्षा काय आहे की थोडी सेवा पण करा आणि ज्ञानाला पण वेळ द्या. नुसतंच ज्ञानाला वेळ देऊ नका आणि नुसतंच सेवेला वेळ देऊ नका. दोन्हीचं समतोल आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे. नुसतंच सेवा करणार आणि ज्ञान काहीच घेणार नाही, मग एवढा मोठा योग आपल्याला प्राप्त झाला. लक्षात घ्या, जर का ग्रुप फोटो काढत असू तर आपण आतमध्ये जाऊन बसतो का? काय करतो आपण? जिथे जागा मिळेल तिथे आपण उभं राहतो, खाली बसतो. का बसतो? या फोटोमध्ये मी आलो पाहिजे, म्हणजे जेव्हा केव्हा फोटो बघितल्या जाईल त्यावेळी मी पण त्याच्यात दिसलो पाहिजे. नसलो आपण तर ते म्हणजे बघा, आम्ही असताना फोटो नाही काढला तुम्ही, आपल्याला दुःख होतं की आपण होतं तेव्हा फोटो निघाला नाही, आणि या फोटोत आपण नाही, एवढ्या चांगली आठवण आहे याच्यात आपण नाही. तसं हा योग आहे. या योगामध्ये हे जे काही निरूपणाचे फोटो आहेत ना, हे परमेश्वर नंतर बघतात. फोटो म्हणजे काय, कोण कोण आलेला आहे निरूपणाला हे परमेश्वर बघत असतात, आणि येऊन काय करतायत ते हे पण बघत असतात. तुम्ही किती आवडीने बसलेले आहात, किती आवडीने ऐकत आहात, तुम्हाला नाही समजत त्याच्याबद्दल किती दुःख आहे तुम्हाला, याचं सगळ्याचं मूल्यमापन त्याच्यामध्ये होतं. तुमचं जे ECG वगैरे काय काय तुम्ही टेस्ट करता ना, ते सगळे रिपोर्ट येतात देवाकडे, सगळे रिपोर्ट पोचतात, आणि तुम्ही कुठल्या भावनेने इथे बसलेले आहेत त्यावर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतात किंवा उदास होतात. एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि ती मोबाईलच बघत बसलेली आहे, निरूपण चालू आहे, तर देव प्रसन्न होतील का? नाही प्रसन्न होणार. सामान्यत्वे तुम्ही जिथे कामाला जाता तिथल्या मुख्य व्यक्तींनी जरी मॅनेजरनी बघितलं की तुम्ही काम सोडून दुसरीच गोष्ट करताय तर तोही सुद्धा नाराज होतो. इथे तर परमेश्वर आहेत, ते सर्व जाणते आहेत. मग त्या वेळेला आपली ती आवड, म्हणजे आपल्याला जो ज्ञान योग प्राप्त झालेला आहे त्या ज्ञान योगामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. तुमच्याकडनं पाठांतर हो न हो, अभ्यास हो न हो, पण त्याचा प्रयत्न करताना तुम्ही दिसले पाहिजेत कुठेतरी, तर परमेश्वराला तोष होतो.
ते लहान मूल असतं एकदम, त्याला काही चपाती वगैरे बनवता येत नाही, पण आई चपाती बनवायला लागली तो पण एक गोळा घेतो छोटासा आणि तोही असं लाटत लाटत राहतो. आईला आनंद वाटतो की नाही? खूप आनंद वाटतो आईला. सगळ्या चपात्या झाल्यानंतर शेवटी त्याची एवढीशी चपाती ती आई शेकते त्या तव्यावर आणि ती त्याला देते, ही तू बनवलेली चपाती आहे. म्हणजे आई सुद्धा सहकार्य करते. ती काही चपाती नसते किंवा पाहिजे तशी चपाती नसते, परंतु तरी सुद्धा त्याचे प्रयत्न त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत आईसाठी. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी बाईसांच्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात की एवढे सगळी सेवा करून परत ज्ञान ऐकायला पण बाईसा बसलेलेच आहेत. एखाद्या वेळेस जर का बाईसा तिथे उपस्थित नसतील तर आल्यानंतर विचारतात, बाबा आज काय निरूपण झालं? स्वामी म्हणतात, बाई वानरेषा ते पुसा. कधी स्वामी स्वतः सांगतात, कधी वानरेषा ते पुसा असं सांगतात आणि त्यांना परत ते निरूपण होतं. म्हणजे ही आवड सुद्धा त्यांना आहे. असं नाही आहे की आम्ही हे केलं आता आम्ही बाकीच्या गोष्टी करणार नाही, असं नाही. ईश्वरपैकीच्या प्रत्येक क्रियेमध्ये तुम्ही सहभागी तुम्हाला होता आलं पाहिजे. क्रियेमध्ये तुम्ही निवड करायची नाही आणि हीच क्रिया मी करेल ती करणार नाही असं नाही. जे भिक्षे पडिले ते सांगितलं ना, पात्री पडिले भोजन कीजे. जे तुमच्या पात्रामध्ये तुम्हाला प्राप्त होईल ते तुम्ही ग्रहण करा. जे तुम्हाला सेवेमध्ये प्राप्त होईल ती सेवा करा. जो प्रसंग तुमच्यासमोर उभा राहील सेवेच्या माध्यमातून त्या प्रसंगाला सामोरे जा. जो विधी उपलब्ध होईल त्या विधीला स्वीकारा असं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाईसांच्या या विशेषतेबद्दल जेव्हा आमच्या दायंबासांनी स्वामींना विचारलं, उत्तरार्ध 626 क्रमांकाची लीळा आपण घेतो आहोत. दायंबा प्रश्ने बाईसा पुनसंबंधू अनुवादू. दायंबाये गोसाव्या ते पुसले हाजी बाईसी आपण्या ते उदकांत घातले तरी तयासी काही जी आत्महत्या लागली. आमचे स्वामी सांगतात, आत्मघातकी अशी कवनी ठाव नाही का? आत्मघात केला तर, आणि बाईसांनी तर आत्मघातच केला. म्हणजे स्वामी नाहीत, आता स्वामी नाहीत असं जेव्हा बाईसांना कळालं, बाईसांनी लगेच नदीमध्ये आपला देह निक्षेपलेला आहे. जे देह स्वतःला संपवून टाकला. स्वामी नाहीत म्हटल्यानंतर कुठलाच भक्त जिवंत राहू शकत नाही. भक्ताची विशेषता आहे, ते लगेच स्वतःला समर्पित करून टाकतात. मग बाईसांनी सुद्धा असं केलं, मग त्यांना आत्महत्याचं पातक लागलं का असा प्रश्न दायंबासांचा. तो स्वाभाविक प्रश्न आहे. स्वामी आत्मघात करायला नाही सांगतात आणि त्यांनी तो आत्मघातच केलेला आहे, मग त्यांना आत्मघाताचं पातक लागलं का? काही बाईसा पाप लागले, आणि बाईसांना पाप लागलं का असा दायंबांनी स्वामींना विचारलं. स्वामी म्हणतात, तयासी ऐसे कांगा घडेल. स्वामी म्हणतात, असं कसं काय? बाईसांना पाप कसं काय लागेल बरं? तयासी ऐसे कांगा घडेल, पाप का घडेल त्यांना आणि आत्महत्या का घडेल? तुम्ही जेव्हा परमेश्वरासाठी देह निक्षेपता तेव्हा ते आत्मघातामध्ये आत्महत्येमध्ये ते येत नाही, हिंसेमध्ये ते पडत नाही. ते ईश्वरासाठी तुम्ही केलेलं आहे. बाईसासी जरी पाप तरी निकेते कोणा. आणि बाईसांना जर का पाप लागलं निकेते कोणा, निक कोणाला होईल? हे बाईसांना पाप लागलं नाही, आत्महत्या घडली नाही, त्यांना निकस झालं. तेही ऐसे परमेश्वरी वियोगे केले किंगा. त्यांनी हे असं ईश्वराच्या वियोगामध्ये केलेलं आहे. म्हातारी म्हणजे तमाचा मोटाळा परी एकची निके जेणे विनगतीची नाही. स्वामींनी ते वचन निरूपण केलं. सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुषोनी जन्मती 12 वरिका संबंधू नेदोची नये. उलट बाईसांना काय होणार? ईश्वर योगी देह क्षेपल्यामुळे पुढचा जन्म त्यांना पुनःसंबंधाचा जन्म होणार. आणि सुखिया श्रीमंताच्या घरी, सुखी म्हणजे आणि श्रीमंत म्हणजे कोण? आपल्याला वाटतं जे सुखी आहेत ते श्रीमंत आहेत, जे श्रीमंत आहेत ते सुखी आहेत. नाही महानुभाव, शास्त्रामध्ये सुखी आणि श्रीमंताचे दोन्हीच्या व्याख्या वेगळ्या आहेत. सुखी आहे म्हणजे तिन्ही ताप नाही, तो सुखी. आणि श्रीमंत म्हणजे कवणी पदार्थ उन्हा नाही, तो श्रीमंत. एखादा व्यक्ती श्रीमंत आहे परंतु तो सुखी नाही आहे बरं का. तुम्हाला आम्हाला वाटतं सगळ्यांना पैशात सुख आहे म्हणून सगळे लोक
देव धर्म सोडून पैसे कमवायच्या मागे लागलेले आहेत. भरपूर पैसा कमवला, भरपूर पैसा कमवला, सुख मिळेल, तर ते सुख नसतं. त्या पैशामध्ये सुख दडलेलं नाही. उलट पैसा मिळवण्यासाठी परत दुःख होतं. अपेक्षित पैसे नाही मिळाले म्हणून दुःख होतं. मिळालेले पैसे खर्च झाले म्हणून परत दुःख होतं. असलेला पैसा खर्च करता येत नाही म्हणून सुद्धा दुःख होतं. पैसा म्हणजे दुःखाचं एक माध्यम आहे. म्हणून जो पैसावाला आहे, श्रीमंत आहे, तो सुखी असेलच असं नाही. आणि सुखी असलेला व्यक्ती पैसावालाच पाहिजे असं सुद्धा नाही बरं का. आपल्यापेक्षा ते रस्त्यावर राहणारे, ज्यांचं स्वतःचं घरदार काही नाही आहे, ते दिवसभर काम करून संध्याकाळी काहीतरी खायला आणतात, ते लोक सुखी आहेत. त्यांना लाईट बिल येत नाही, पाणी बिल नाही, कुठलेही टॅक्स नाही आहे, त्यांना कुठलाही खर्च नाही आहे, त्यांना डीमार्टला जावं लागत नाही, काहीही खर्च नाही आहे त्यांना. एकदम साधं साधं आयुष्य ते जगत आहेत. आपल्याकडे त्या मानाने सर्व सुखसुविधा आहे, पण आपण समाधानीच नाही आहे. सुखसुविधा आपल्याकडे भरपूर आहेत, पण समाधान आणि सुख हा प्रकार आपल्याकडे अजिबात नाही आहे. आणि म्हणून इथे भक्ताला जन्मवितांना सुखिया श्रीमंताच्या घरी सुखिये म्हणजे तिन्ही ताप नाही, एक सुद्धा दुःख नाही त्या घरामध्ये. आणि श्रीमंत म्हणजे एकही पदार्थ उणा नाही, ते म्हणतील तो पदार्थ त्यांना हजर होऊन जातो. पूर्वी म्हातारीसी ईश्वर सेवा घडली. बरं असं का बरं? बाईसांच्या बाबतीत देव स्वतः जाऊन त्यांना प्रेमदान देतात, असं का बरं? कशामुळे? ना पूर्वी म्हातारीची ईश्वर सेवा घडली होती म्हणून घरासी जाऊनी संबंधू दिधला. म्हणजे म्हणूनच प्रेमोपाय घडलेला होता, म्हणून पूर भजनासाठी घरी जाऊनी संबंध दिधला. म्हणजे भोजन स्वीकारलेला आहे, त्या ठिकाणी सेवेचा स्वीकार केलेला आहे. आणि त्या वेळेला ते पूर भजन घडले म्हणून, म्हणजे पूर्वी ते घडले म्हणून घरा जाऊनी संबंध दिधला. म्हणजे पैठणला स्वामी स्वतः गेले आणि भक्ती साधनेचा संचार केलेला आहे. दायंबा म्हणतात, जी जी तरी जे तुले भक्त ते तुलिया ते ऐसेची. सगळे भक्त अशाच प्रकारे देह क्षेपतात का? स्वामी म्हणतात, एकाचे ऐकत खेओ जाय. भक्त एकच आहेत, भक्त हा प्रकार एकच आहे, पण भक्तामध्ये आपल्याला काही भेद बघायला मिळतात. एक विषयप्रेमी आहेत, एक चौकळीकेचे भक्त, 3 कळिकेचे, 4 कळिकेचे, 1 कळिकेचे, 2 कळिकेचे, अशा कळिका त्याच्यामध्ये येतात, टप्पे येतात त्याच्यामध्ये. त्यानुसार त्यांचा देह क्षेपण्याचा भाग सुद्धा वेगवेगळा आहे. म्हणजे इथे सांगितलं, एकाचे ऐकत खेओ जाय. म्हणजे विषयप्रेमी जो आहे, रुक्मिणी औसा उपलक्षणे, ऐकत खेओ जाय म्हणजे ऐकलं की ईश्वर गेले, त्यांचं देह लगेच जातं तिथेच, ते विचारत नाही, काय नाही, लगेच देह तिथल्या तिथे जातं, कधी काय वगैरे काहीच विचारत नाही. कृष्ण महाराज गेले अशी कृष्ण महाराजांनीच अफवा पसरवली. कृष्ण महाराज समुद्रामध्ये बुडाले आणि मग सगळं राज्य रडारड करत त्या समुद्राच्या काठाशी किनाऱ्यावर गेलेलं आहे. रडारड सगळी चालू आहे, जेवढ्या काही पट्ट राण्या होत्या वगैरे. परंतु कृष्ण महाराज तिकडून जहाजातनं उतरले, आले आणि सगळेजण बघता कृष्ण महाराज तर आहे, सगळ्यांना आनंद झाला. कृष्ण महाराज म्हणतात, रुक्मिणी कुठे आहे? सत्यभामा म्हणते की बघा, आम्ही सगळ्यांची रडारड चालून यांचं आहे की रुक्मिणी कुठे आहे. मग ते झडकरी तिथे आलेले, रुक्मिणीच्या त्या राहत्या निवास कक्षामध्ये आले, तर ती आरशासमोर शृंगार करत बसलेली होती. सगळ्यांनी सत्यभामाने नावं ठेवली की बघा, म्हणजे बातमी सगळीकडे काय पोचली नाही, शृंगार करते आहे. तर मुळातच रुक्मिणी तिथे शृंगारच करत होती आणि शृंगार करता करता तिच्या कानावर पडले की कृष्ण महाराज पाण्यात बुडाले. आणि बाकीच्यांना रडण्यासाठी, तिथे धावत जाण्यासाठी सगळ्यांमध्ये तो जीव आहे, पण रुक्मिणीचा जीव तिथे जायला लागला. ती तिथेच स्तब्ध झाल्या, पुतळा झाल्या, तिथेच हालचाल बंद झाल्या. त्यांचं देह जाण्याचे जे काही प्रक्रिया आहे ती सुरू झाली. बाकीच्यांना वाटले ते शृंगार करतायत, ते शृंगार करत असताना ऐकायला मिळालं, ऐकत खेओ जाय. लगेच तिथल्या तिथेच देह जाणं सुरू झालं. कृष्ण महाराज धावत याच्यासाठी आले की त्यांना सावध केलं, उठा आम्ही आलेलो आहोत. आणि त्यांनी बघितलं
म्हणजे थोडा वेळ नसत्याला रुक्मिणींनी देह सोडला असता आपलं. ही विशेषता विषयप्रेमिया भक्ताची आहे. एकाचे ऐकत खेव जाय, एका अवस्था प्रगटे एका, म्हणजे जे त्याच्यामध्ये ऐकत खेव जाय, परत चौकळीचे प्रेमी सुद्धा ऐकत खेवच जाय, परंतु ते 3 वेळा विचारतात. यथा महादेवा भक्ताने विचारलं, साच सत्य मा सत्य, सत्य मा सत्य, सत्य मा सत्य, 3 वेळा विचारला आणि देह सोडला. ऐकत खेव जाय, परंतु 3 वेळा विचारून आणि विषयप्रेमी लगेच देह सोडतात. त्यानंतर एकासी अवस्था प्रकट आहे, म्हणजे 3 आणि 2 कळिकेचे जे प्रेमी आहेत त्यांच्या अवस्था प्रकट होतात. 10 प्रकारची अवस्था, अभिलाषात चिंताच, स्मरणम गुणकीर्तनम, उद्वेगश्च प्रलापश्च, उन्मादो व्याधी रेवच, जडता मरण, म्हणजे मरण अवस्था ही शेवटची आहे. जसं यांच्यामध्ये त्या 10 अवस्था प्रगट होतात आणि 10व्या अवस्थेमध्ये देह सोडून देतात. जर का 3 कळिकेचे प्रेमी असतील तर 3 तासाच्या आतच, 3 प्रहराच्या आत ते देह सोडून देतात. 2 कळिकेचे प्रेमी असतील तर 1 प्रहर म्हणजे 3 तास त्यांच्याकडे हे दुःख अवस्था प्रगटतात त्यांना. आणि जे 1 कळिकेचे प्रेमी आहेत, एक उपाय करुनी धाडी, उपाय म्हणजे जे काही शस्त्र मिळेल, काय म्हणेल, म्हणजे महादाईसांनी विचारलं की ऐसेची ज्ञानियात करी तरी काही जी, जर का ज्ञानियाने उपाय करून देह धाडलं तर ईश्वर वियोगात. यथा भटोबासांनी देह उपाय करूनही जर का धाडलं असतं त्याच काळामध्ये तर काय झालं असतं. स्वामी म्हणतात, सुरी पाटी विख वागवळ ऐसे जो ज्ञानिया करी तयासी, पिंड हनन मळ लागे परी वाया न वचे, म्हणजे ज्ञानियाने जर का असं केलं, कसं 1 कळिकेच्या भक्तासारखं उपाय करूनही धाडी. 1 कळिकेचा भक्त काय उपाय करतो ना, सुरी पाटी विख वागवळ, सुरी म्हणजे शस्त्र आहे ते जर का त्यांनी स्वतः त्याचा उपयोग घेतला त्या सुरीचा, किंवा पाटी म्हणजे पाती, धारदार पात्याचं शस्त्र असतं त्याचा उपयोग घेतला, विख म्हणजे विष खाल्लं, वाघवळ म्हणजे ते वाघ नखे वगैरे असं इत्यादी उपलक्षणे त्यांनी आपला देह संपवला. कोणी 1 कळिकेच्या भक्ताने, तर त्यांना आत्महननरूप मळ लागत नाही, ते उपयोगी जातं. ते बाईसांबद्दल आपण ऐकलं. पण ज्ञानियाने जर का असं केलं तर काय होतं ना, स्वामी म्हणतात, ऐसा जो ज्ञानिया करी त्यासी पिंड हनन मळ लागे, म्हणजे आत्महननासारखं लागेल, परी वाया न वचे, म्हणजे ते वाया जाणार नाही. पण ते त्याच काळात बरं का. आता आपण जर का करू म्हटलं की तुम्ही म्हटले आता देवाशिवाय काहीच नाही, घरी जाऊन आता देवासाठी विष प्यायचं, तर तसं काही करायचं नाही. ते आत्ता लागू होत नाही. ते तेव्हाच त्याच काळामध्ये घडलं असतं तर ते घडतं. पण आत्ता जर का केलं तर आत्महनन रूप मळ लागे, आत्ता लागेल ते. म्हणून आम्हाला जे देह क्षेपायचं आहे ते कसं, स्मरण करत करत ईश्वर वियोगास्तव चतुर्विध दुःखामध्येच आपल्याला आपला देह क्षेपायचा आहे. अजून लीळा ही मोठी आहे, आपण टीका घेऊया. बाईसे जे तम भोगिती तयाचा दोष तरी होय. आता बाईसा जे तम तम करतात तर त्याचा दोष त्यांना लागत नसेल, म्हणजे बाईसा भक्त आहेत म्हणून त्यांनी काही केलं तर चालेल का? किंवा ते जे काही तमतम करतात त्याचा त्यांना काही दोष लागत नसेल का? ना, म्हणतात की बाईचे जे तम भोगिती, बाईसा जे काही तम तम करतात त्याचा दोष तरी होय, म्हणजे त्याचा दोष त्यांना लागतोच. परी येरे गुणे जळोनी जाये, मग तो जो दोष घडतो तो ज्ञानीला घडतो तसा घडतो का, सामान्य व्यक्तीला घडतो तसा घडतो का, किंवा तो दोष पुढे त्यांना अडथळा म्हणून उभा ठाकत असेल, किंवा परमेश्वर त्याच्यामुळे नाराज होत असतील ना. बाईसांना जरी दोष घडत असेल, लागत असेल, तरी परी जळोनी जाय, एरे गुणे म्हणजे इतर जे गुण आहेत बाईसांचे, त्या गुणांमुळे ते काय होतं, तो दोष जळून जातो, म्हणजे नाशाते पावतो. एखाद्या वेळेस असं असतं ना, की आधीच्या काळामध्ये काय व्हायचं, शिक्षक मुलांना मारायचे. आता ते
क्रिया बंद झालेली आहे. आता लगेच पालक तिथे उपस्थित होतात. पण एखाद्या वेळेस जर का शिक्षकांनी मारलं आणि पालक तिथे गेले, का मारलं मुलाला, मग त्यांनी जर का सांगितलं तुमच्या मुलाने असं असं केलं, तर काय होईल? त्या शिक्षकांवर राग तर आलेला आहे, परंतु लक्षात आले की चूक तर आपल्या मुलाची, तर काय होईल? त्या शिक्षकांचा दोष निरसून जाईल. आपल्या मनामध्ये जो राग आहे त्यांच्याबद्दल निघून जाईल की नाही, त्यांनी जे केलं ते बरोबर केलेलं आहे. म्हणजे काही गोष्टींमुळे त्यांच्याकडनं घडलेला काही दोष जो आहे तो आपण बघतो की हा दोष कुठल्या कारणामुळे घडलेला आहे हे आधी सांगितलं जातं. किंवा तुम्ही त्यांच्या पाठीला पाय का दिला, पाय काय लावला, किंवा पाय का दिला पाठीवर, सांगितलं नाही. ते थकून आलेले होते म्हणून पाठीवर पाय दिला. आधी दोषजनक घेतला आपण की यांनी लात मारली किंवा पाय मारला किंवा पाय ठेवला, पण अरे सेवेच्या साठी म्हणून पाय दिलेला आहे, म्हणून असं असं केलेलं आहे. किंवा तुम्ही यांना कडू खायला का दिलं ना, त्यांच्या त्या गुणासाठीच दिलेलं आहे. ते कडू औषध आहे, ते खाल्लं त्यांना बरं वाटेल म्हणून दिलेलं आहे. मग बरं वाटतं की नाही? ह्यांनी जे केलं ते गुणाची कारणे केलेलं आहे. तसं बाईसांचं जे काही कर्तृत्व असेल, तमतमाचं वगैरे, तर त्याच्या मागे कारण काय आहे? गुणदायक कारण आहे. त्याच्यामध्ये दोषदायक कारण एकही शोधून सापडणार नाही. आमचे भट्टोबास जे आहेत ते बाईसांवर रागवले. निरोपण चालू होतं आणि त्यांना उठवलं बाईसांनी, म्हणाले की पाणी घेऊन या. भट्टोबास रागवले, गेले आणि चिडचिड करतच गेलेले आहेत, ते पण बाईसांवरच. हे कधी सेवेसाठी उठवतात वगैरे, त्यांना कळलं पाहिजे होतं आता मी निरोपण ऐकतोय वगैरे वगैरे, नंतर सांगितलं असतं. आणि मग तिथे गेले, ते खोल पाण्यामध्ये ती घागर जी आहे ती बुडवली आणि जशी ती घागर भरत गेली तसं त्यांच्या मनामध्ये जे अन्यथा ज्ञान भरलेलं होतं, चिडचिड भरलेली, ती मात्र बाहेर आली. जसं रिकाम्या भांड्यामध्ये हवा असते, त्याच्यामध्ये जी वस्तू तुम्ही भराल ती वस्तू भरत जाते आणि त्या बदल्यामध्ये हवेचा व्याप जो आहे तो कमी कमी होतो, त्यातला हवा बाहेर पडते. तसं जसं त्याच्यामध्ये विधियुक्त पाणी भरलं, त्या मडक्यामध्ये विधी घडला, विधी भरला, तसं भट्टोबासांच्या मनामध्ये जो अविधी भरलेला होता त्या अविधीची जागा विधीने घेतली. विधी भरल्यामुळे अविधी बाहेर पडला आणि मग लक्षात आलं हे पाणी बाईसांनी कोणासाठी मागवलंय? स्वतःसाठी तर नाही मागवलं, हे तर स्वामींसाठी मागवलं. आणि निरोपणानंतर लगेच स्वामींची आरोगणा होणार, स्वामींना भोजन पाहिजे आणि नंतर मग परत आपण आलो तर पाणी गढूळ वगैरे येऊ शकतं. म्हणजे त्या वेळेला भट्टोबासांना ती उपरती झाली, प्रायश्चित्त झालं आणि दुःख करत आले की बाईसांवर उगाचच चिडलो. म्हणजे हे काय झालं? बाईसाचा दोष येतो, म्हणजे बाईसांना तर दोष लागतोच, परंतु आपण असंही करू शकतो की इतरांना बाईसांचा दोष येत नसेल, न बाईसे जे तमभोगी ती तयाचा दोष तरी होय, म्हणजे इतरांना त्यांचा दोष येतोच, परंतु एरे गुणे जळोनी जाये, म्हणजे बाईसांचा गुण जेव्हा समोर येतो तेव्हा तो दोष त्यांचा जळून जातो. माहीमभट्टांना जेव्हा बाईसा बोलल्या, तुझा मडा बांधे घागरा वगैरे जे काही बोलले असतील, तेव्हा माहीमभट्टांनाही राग आला असेल, परंतु जेव्हा त्यांना कळालं की बाईसा का बोलल्या आपल्याला, हे त्यांना उपरती झाली आणि मग एरे गुणे जळोनी जाय, तो बाईसांचा गुण उमटल्यामुळे कदाचित माहीमभट्टांचा तो दोष निघून गेला असेल. प्रत्येकाच्या बाबतीत असं घडलेलं असणार आहे. हे बाईसांच्या त्या गुणाची विशेषता आहे, हे बाईसांची विशेषता आहे. आणि म्हणून जरी बाईसांना दोष घडला तरी एरे गुणे म्हणजे आवडी गुणामुळे, ओरे गुणामुळे तो त्यांचा दोष जळून जातो. जैसी तनाची वल्हे जळून जातो. कसा बरं? जसं तनाची वल्हे म्हणजे गवताचं सुकं गवत असतं की नाही, सुकं गवताचं जर का ते रचून ठेवलेलं असे रास आणि त्याच्यावर एक जरी काडेपेटी तुम्ही टाकली, कशी? जाळून की न जाळून? जाळून. जाळून टाकली, पेटवली, काडीपेटीने टाकली तर काय होईल? अख्खं गवत जळून जाईल ते अख्खं. एरवी तुम्ही चूल पेटवताना किती ते लाकडं पेटवते, पेटतच नाहीत. आणि एरवी एखादी गोष्ट
थोडंसं त्याला ठिणगी जरी मिळाली तर ते अख्खच्या अख्खं ते जळून जाऊ शकतं. तसं या ठिकाणी ती जी काही अग्नीची जी काही ठिणगी आहे ते म्हणजे गुण आहे, आणि गवताची जी वल्हे आहेत ते म्हणजे दोष आहेत. एक जरी गुण असा मिळाला तर त्याच्यामध्ये अनेक त्या गवतांच्या ज्या वल्हे आहेत रासच्या रास जळून जाते. तसं बाईसांना जरी दोष एखादा घडला तरी त्या गुणामुळे, त्यांच्या सेवेमुळे, आवडीमुळे, दुःखामुळे ते सर्व नासून जात असतं. ही विशेषता आहे भक्ताची. गती म्हणजे चालणे कुंठले, येणे बिन गतीची नाही. गती नसणे म्हणजे काय न, गती म्हणजे चालणे कुंठले, म्हणजे चालणं जे आहे ते थांबून जाईल. बाईसांचं जे आयुष्य चालू आहे ते थांबून जाईल, ते प्रतिबंध होईल त्याचा. ओकटा शब्द ऐकला देह तेतची पडले, याचा काही ह्याला काही आपल्याला उदाहरण देता येईल का ना? इथे उदाहरण देतात. ओकटा शब्द ऐकिला म्हणजे एखादा ओखटा म्हणजे देवाचं ऐसेनी ऐसे झाले. ते म्हणाले ते निकेनी असती. ते म्हणे तुम्हाला नाही माहिती का काय झालं? ते म्हणे काय झालं ना, सर्पदंशेनी ऐसेनी ऐसे झाले. सर्पदंश झाला त्यांना. ते म्हणे साच सत्य? हो सत्य. असं विचारलं. ओखटा शब्द याला म्हणतात. ओखटा शब्द बाईसांना सांगितलं की देव गेले. ओखटा शब्द कानी पडिला. कृष्ण महाराज गेले. ओकटा शब्द रुक्मिणीच्या कानावर पडिला. किंवा स्वामी म्हणतात त्यांना आम्ही सुद्धा असे महात्मा वेश घेणार, अवधूत वेश, निघून जाणार आम्ही. कोण? असुबाईसा. त्यांनी जसं ऐकलं लगेच त्यांना चक्कर आली, लगेच ते बेशुद्ध अवस्थेमध्ये जायला लागल्या. स्वामींनी लगेच सांभाळलं त्यांना. म्हणजे हे काय आहे? ओकटा शब्द ऐकिला देह तेतची पडले. लगेच देह त्या ठिकाणी पडणार, देह त्या ठिकाणी ते सोडणार. आत्मा दुरी पातला, आणि अक्षरशः नुसतंच बेशुद्ध अवस्था नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातनं देहातनं त्यांचा जीव जाईल अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती त्यांची निर्माण झालेली आहे. म्हणजे देह सोडतील अशा प्रकारचा त्या ठिकाणी अवस्था बाईसांची झालेली आहे, किंवा मग रुक्मिणी अंशांची झालेली आहे. मग बाई बाई म्हणून थोडी शब्दी बोलाविले. म्हणजे जेऊर मार्गी आमचे स्वामी शेंडीला आहेत, आणि शेंडीहून आमचे स्वामी डोंगरगणकडे आणि पुढे वांबोरीला येणार आहेत. आणि तिथे मग बाईसांना वाटतं बाबा हा इकडे गाव कुठला आहे? म्हणजे जेऊर आहे. बाईसांचे नातलग तिकडे राहत होते. बाईसांना वाटलं की स्वामी जर का तिथे गेले, त्यांना काही सेवा दास्य वगैरे काहीतरी घडेल, तर काहीतरी पदरात पडेल त्यांच्या देवाची सेवा. बाईसांची इच्छा होती की तिकडे जावं. स्वामी म्हणतात नाही, आम्हाला डोंगरगणकडे जायचं आहे. तेव्हा मग बाईसा हट्ट बाईसांनी केला, आणि स्वामी म्हणतात बाई असं जर का हट्ट केलं तर आम्ही सोडून जाऊ तुम्हाला. किंवा एका ठिकाणी स्वामी अदृश्य झालेले आहेत. असा ओकटा शब्द ऐकिला, आणि बाईसा एकदम मूर्छित होऊन पडलेले आहेत. बाई स्वामी अदृश्य झाले. मग स्वामींनी सावध केलं. स्वामी म्हणतात देवात कुठे होतात तुम्ही? स्वामी म्हणतात बाई हे नव्हे, इथेच होतो आम्ही. म्हणजे अशा या परिस्थितीमध्ये एक जरी ओकटा शब्द त्यांनी देवाबद्दल ऐकला तर ते देवाशिवाय राहू शकत नाही. भक्त हे एकची निके, जे येणे विन गतीची नाही. विशेषता त्यांची एवढ्या मोठ्या विशेषतेसमोर त्यांची तमतम म्हणजे एवढीशीच आहे. तो काही दोषच आहे? तो काही दोष आहे का? आणि ती तमतम सुद्धा दोषामुळे नाही आहे, ती गुणामुळेच ती तमतम आहे. ही विशेषता आहे. कारण की बाईसांनी जी तमतम पूर भजन काळी केलेली होती ती सुद्धा त्या गुणाकारणेच केलेली होती. हे पण लक्षात घ्या. त्यांच्याकडनं काही चुकलं होतं म्हणून त्या चिडल्या होत्या. उगाच चिडायचं म्हणून चिडलेल्या नव्हत्या. म्हणून इथे म्हणतात की बाई बाई, स्वामींनी त्यांना सावध केलं. बाई बाई म्हणून थोडी शब्दे बोलाविले. मोठ्याने आवाज दिला बाईसांना आणि सावध केले. ऐसा गुण असला तरी मोटाळा काही करील. म्हणून टीकाकार काय म्हणतात, पक्ष मांडतात, एवढा मोठा गुण जर का असेल तर मोटाळा किती मोठा असो नका, तर मोटाळा काही करील म्हणजे कितीही मोटाळा असो
किती मोठं गाठोडं असो दोषाचं, त्याच्यासमोर ते गाठोडं काही कामाचं नाही. ते गाठोडं तर असंच नासून जाणार आहे, किती मोठं का असेना. पर्वता यसनं जरी दोष असतील तरी ते नासून जाणार आहेत, कारण की भक्ताचे बैसल्याची चरितार्थ होय असं सांगितलेलं आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार या प्रकरणाचं 261 क्रमांकाचं वचन आणि त्या संबंधित उत्तरार्ध 629 क्रमांकाची दायंबा या ठिकाणी 626 क्रमांकाची दायंबा प्रश्ने बाईसा पुनःसंबंधू अनुवादू या लीळेचं श्रवण आणि चिंतन या ठिकाणी आपण केलेलं आहे. दंडवत हो.